त्याच्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. एवढी वाटी घेतलेली आहे मी. कढईत टाकून घ्यायचे. कढईमध्ये टाकून घ्यायचे शेंगदाणे. त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे. याला छान आपल्याला शेंगदाण्याला 5 ते 7 मिनिटं शिजून घ्यायचे. पावसाळा वगैरे लागला की काहीतरी असं खायचं मन होतं, म्हणून मग आजची रेसिपी आहे आपली. मस्तपैकी याला आपण 5 ते 7 मिनिटं शिजून घेऊया. मस्त छान असं शिजून घ्यायचं आपल्याला. याला अजून 2-3 मिनिटं शिजून घ्यायचं. तुम्ही कसे बनवता मला सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये हे मीठ ॲड करू शकता. हे जे पाणी आहे मी डायरेक्ट असंच घेणार आहे उकळून. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता पाण्यामध्ये. मी नाही घातलेलं आहे. आपली थोडीशी पद्धत वेगळी आहे बनवायची. तर हे छान बघा शिजलं आहे. असं शेंगदाण्याला सुरकुत्या पडू लागले की समजून जायचं शेंगदाणा आपला शिजलेला आहे. मस्तपैकी याला थोडंसं थंड करून घ्यायचं. असं चाळणीमध्ये काढून घ्यायचे आपल्याला. हे किचन टॉवेल, छोटासा किचन टॉवेल घेतलेला आहे मी. त्याच्यावर आपल्याला हे शेंगदाणे छान पसरून घ्यायचे. थोडंसं ह्याला असं सुकू द्यायचं आहे. छान शेंगदाणे आपले असे शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता साल निघत आहे वरची. ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे उकळले होते तीच कढई घेतलेली आहे मी. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मीठ. एवढं घेतलं तरी भरपूर होतं. हे मीठ छान गरम होऊ द्यायचे आपल्याला. आणि हे मीठ तुम्ही नंतर कधीही वापरू शकता. जर तुम्हाला काही असं बेकिंग वगैरे करायची असेल तर या मिठाचा वापर होतो. मी 1 वेळेस वापरल्यानं माझं 1-2 वेळेस परत यूज होतं हे मीठ. तुम्ही जर ढोकळा नाही केक वगैरे जर काही बनवत असाल तर त्याच्यासाठी होतं. मस्तपैकी आता हे छान गरम झालेलं आहे. त्याच्यात आपल्याला शेंगदाणे ॲड करू. आपल्याला आता याच्यात शेंगदाणे ॲड करायचे. हलवत राहायचे. ह्याला व्यवस्थित छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे मिठामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की याला खूप मीठ चिटकत आहे, पण हे नंतर कमी होतं जेव्हा शेंगदाणे आता वरले आहेत म्हणून तसं वाटत आहे तुम्हाला. छान शेंगदाणे भाजून झाले की मग ते एकदम छान जसे भट्टीवर भाजतात तसे शेंगदाणे दिसतात ते. मस्त अशी छान रेसिपी आहे. पावसाळ्यात काही खायचं असं मन होत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या कमी साहित्यात होणाऱ्या रेसिपी रोज असतात. हळूहळू तुम्ही बघू शकता ह्याला मीठ लागलेलं थोडं थोडं जे आहे ते कमी होत आहे. असंच आपल्याला ते 2 ते 3 मिनिटं त्याला छान मस्तपैकी शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे. आपले मिठातले शेंगदाणे, खारे शेंगदाणे म्हणता रेडी होतात. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब. जसे जसे शेंगदाणे भाजत येतात तसं तसं मीठ वेगळं होऊ लागतं. तुम्ही बघू शकता आधी किती चिटकलं होतं आपल्या शेंगदाण्याला. ऑलमोस्ट झालेलं आहे आता. बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त असे आपले खारे शेंगदाणे तयार आहेत. आवाजावरून तुम्हाला कळलं असेल हे छान असे खरपूस झालेले आहेत.